हा, जर आपण व्यावसायिक स्पर्धा खेळता आणि जर व्यावसायिक दर्जेचा संघ म्हणून आपण सहभाग या ठिकाणी घेतला आहे आणि तसा खेळ आणि त्या सूचनेचं पालन देखील, त्या नियमांचं पालन देखील तुम्हाला करावंच लागणार आहे. आपल्या आचरणात देखील व्यावसायिकता आलीच पाहिजे आणि त्याकरता आपण ही अनाउन्समेंट करतोय. तत्पूर्वी मॅचला जशी होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात हरीश रसाल यांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच अजिंक्य भाऊड सर. आणि खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती दाखवली जांभिवली टीमने. हॅलो, आणि आमचे रोहन गावडे खूप चांगले मित्र मृदुंगमणी देखील या ठिकाणी आस्वाद घेत आहेत, टीमला सपोर्ट करण्यासाठी आले आहेत. ओपनिंग जोडी सलामीची आपण पाहतोय ओमकार गावडे आणि रोशन गावडे. बॉलिंग ट्रॅक वरती एक तेज तर्रार आणि अगदी कमी वयामध्ये कैरे टीम मध्ये दाखल होणारा प्रमुख गोलंदाज पंकज ओंबले. हा, टाइम अलर्ट असेल ऑफिशियल्स, आपण देखील वॉर्न करायचं प्रत्येक टीमला. आणि मी देखील सांगतोय पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. जर टाइम एक्सीड झाला तर कदाचित एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येऊ शकतो. टाइम लिमिट आहे. हॅलो, चला पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या तिरंगा ट्रॉफी मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतोय. लेट्स स्टार्ट द मॅच. पहिलाच बॉल पंकजचा. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने बॉल शरीरावरती आदळला. ऑन साइडला खेळायचं होतं. आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न ओमकार गावडेचा फसलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय सी लॉटचे सगळे मॅचेस संपलेत आणि बी लॉटची ही पहिलीच मॅच आपण पाहतोय आपल्या समोर. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधामध्ये राधाकृष्ण जांभिवली. हा, कैरे टीम बरीचशी फॉर्म मध्ये आपण पाहतोय यंदाच्या वर्षी आणि तेवढ्याच ताकदीचा जांभिवली संघ. एका बाजूला रसायनी परिसर, एका बाजूला चौक परिसर आहे. निखिल बाबर सर आम्हाला सांगतायत या ठिकाणी इत्यंभूत माहिती स्कोररच्या आधी सिनियर कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती दिली जाते. निखिल सर, खेळाडू वृत्ती दाखवली जांभिवली टीमने. हा प्रोफेशनलिझम आहे आणि या टीमच्या माध्यमातून, कारण लेदरचा एक्सपिरियन्स आहे, एक मोठा खेळाडू आहे ओमकार आणि त्याने जो आयोजकांचा निर्णय आहे ना त्याला खऱ्या अर्थाने मान्यता दिली आहे, सन्मान दिलाय. टॉस या मॅचचा झाला नाहीये कारण कॅप्टन अवेलेबल नव्हता. हा, नक्कीच आयोजकांनी देखील जे नियम मला वाटतं लॉट्स पडले तेव्हा जे सांगितले त्याचा काटेकोरपणे पालन केलंय आणि प्रत्येक टीमने त्यांना कोऑपरेट देखील केलंय. स्लोअर केलाय परंतु त्याला पिक केलाय ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये आणि बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. आयवा कॅच साठी पैसे कॅन्सल, याच्या पुढे देखील नसतील. आपण देखील या ठिकाणी अमरची इच्छा होती की खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी थोडासा मनोरंजन घ्यावा परंतु दुरुपयोग केला जातोय, त्यामुळे आयवा कॅच साठी याच्या पुढे पैसे नाही आहेत. सहा धावा आल्या षटकाराच्या मदतीने. आपण पाहतोय टीम टोटल जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावरती. पहिले 2 चेंडू निर्धाव पंकज ओंबलेचे. पंकज ओंबले असा खेळाडू नाही, किमान 13-14 वर्षांचा असताना हा खेळाडू ॲज अ मेन बॉलर म्हणून कैरे टीम मध्ये दाखल झाला आणि प्रत्येक वर्षी त्याची सटीकता गोलंदाजीतील आपण पाहत असतो. पहिल्या 3 बॉलवरती फक्त एक सिंगल आणि त्यानंतर रोशनचा षटकार. पुन्हा एकदा परंतु शरीरावरती आदळलाय. सुरक्षित आहे परंतु अगदी वेगवान हा चेंडू होता. पाणी पाहिजे असेल तर रोशन. रोशन गावडे, पाणी हवंय का? डॉट बॉल आलाय परंतु बघा अगदी वेगवान आणि
टप्प्यावरती गोलंदाजी. उमरान मलिक सर्वात वेगवान गोलंदाज आहे, परंतु टीम स्क्वॉड मध्ये नाहीये. वेगाला महत्व आहे, परंतु टप्प्याला त्याच्यापेक्षा जास्ती आहे. आणि ती टप्प्यावरती गोलंदाजी आपण पंकज ओंबलेची पाहतोय. फुलरचा बॉल पुन्हा एकदा वेगाने बीट केला. यष्टी रक्षक देखील बीट झालाय आणि या बॉल वरती मात्र धाव कोणती नाहीये. पहिली ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेची आपण पाहतोय संपली. एक खराब चेंडू, एक मोठा फटका आणि उर्वरित 5 बॉल मध्ये आली फक्त एक सिंगल. 7 धावा या ओव्हर मध्ये आले. बिनबाद ही जमेची बाजू आहे, हा महत्वाचा शब्द आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या षटकांमध्ये घ्यावा लागेल तो राधाकृष्ण जांभिवलीच्या खेळाडूंना. यस डीजे. सात धावा आल्यात. ओमकार गावडेला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक मोरे. परवाच्या दिवशी जी स्पर्धा झाली ना त्या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक प्रतीकने टाकलं होतं खाना आंबिवली टीमच्या विरोधामध्ये. परंतु आता ओमकार गावडे समोर हा गोलंदाज उभा आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल येईल. डीप मध्ये लॉंगन मध्ये सागर पाटील स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. बरेचसे लो स्कोरिंगचे मॅचेस आपण या मैदानावरती पाहिलेत. लो स्कोरिंगचे मॅचेस डिफेंड देखील झालेत आणि हाय स्कोरिंगचे मॅचेस चेस देखील झालेत. ही खासियत आहे खऱ्या अर्थाने या मैदानाची. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक मोरे एक गुणवान, एक वेगवान आणि एक कला कौशल्याने परिपूर्ण असणारा गोलंदाज कार्य टीमचा. स्लोअर केलाय आणि पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन. गती परिवर्तन आपण पाहिलं. रोशन गावडेला जजमेंट थोडंसं करता आलं नाही आणि या बॉल वरती मात्र कोणती धाव नाहीये. पहिल्या बॉल वरती षटकाराने खातं उघडल्यानंतर लगातारचे 3 निर्धाव चेंडू रोशनच्या माध्यमातून. डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्या हाताने स्टेअर केलंय. बॅट मधून मोठे फटके येत नाहीयेत, त्याच्यामुळे हलक्या हाताने स्टेअर करत अगदी स्ट्राईक रोटेशनची भूमिका ठेवली या खेळाडूने. एक एक धावेने जरी आपण पुढे जात राहिला ना तरी एखाद दुसऱ्या गोलंदाजावरती प्रहार करून एक चांगली धावसंख्या, एक डिफेन्सिव्ह टार्गेट सेट केलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी चांगलं कॉर्डिनेशन आणि 2 खेळाडूंमधला असणारा समतोल गरजेचा आहे. तो समतोल आपण पाहतोय रोशन गावडे आणि ओमकारचा. फुलरचा बॉल हेलिकॉप्टर लुक. डीप मध्ये फिल्डर नाहीये एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफ मधून धावून जाईल परंतु तोपर्यंत बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय मैत्रीपूर्वक लढत आहे कैरे आणि जांभिवली. प्रत्येक टीमचे खेळाडू एकमेकांना ओळखून आहेत. एका बाजूला आपण पाहतोय रोशन, ओमकार, पिलू गावडे असेल, नीरज सारखा खेळाडू जांभिवली टीम मध्ये आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला सागर पाटील असेल, त्यानंतर अतुल, पंकज ओंबले, रजत सारखा खेळाडू आहे. पुन्हा एकदा स्लोअर बॉल. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु ओमकारच्या बॅट मधून आलेला हा फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर. आपण पाहतोय 2 मोठे फटके आलेत. एक चौकार, एक षटकार, 2 सिंगल आल्या. 12 धावा आणि टीम टोटल आपण पाहतोय 19 आकड्यावरती. 9.50 ची सरासरी या ठिकाणी राखली आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच संपतोले. पहिलंच सत्र चालू आहे. जशी गोलंदाजी खऱ्या अर्थाने पहिल्या 2 गोलंदाजांनी केली आहे पंकज ओंबले आणि प्रतीकने, त्यांच्याच पावलांवरती पाऊल ठेवून जर येणाऱ्या गोलंदाजांनी बॉलिंग केली तर कदाचित ही मॅच देखील आपल्याला लो स्कोरिंगची पाहायला मिळेल.
हा लाईनचा नियम मला वाटतं परवाच्या मॅच साठी होता. रिटायर्ड आर्ट या खेळाडूला आपण पाहतोय, कारण चौथा बॉल मला वाटतं कानावरती लागला, परंतु तरी देखील टीम साठी हा खेळाडू अद्याप मैदानावर उभा होता. आणि जसा नीरज आला तसा मात्र या खेळाडूला आपण रिटायर्ड आर्टच्या माध्यमातून पॅव्हेलियन मध्ये पाहतोय. नवीन फलंदाज नीरज गावडे मैदानावरती दाखल होत आहे. त्याची साथ देण्यासाठी आपण पाहतोय सलामीवीर ओमकार गावडे देखील आहे. एक चौकार एक षटकार ओमकारच्या बॅट मधून आलाय. वैयक्तिक 12 या आकड्यावरती खेळतोय आणि टीम टोटल आपण पुन्हा एकदा पाहतोय 19 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल राठोड हा गोलंदाज आलाय तिसरं षटक घेऊन. नीरजसाठी पहिलाच बॉल बॅटची एज घेतली. शॉट फाईन लेगला फिल्डर आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल येईल. 14-15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. 20 धावा. 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रेक्षकांची गर्दी जसजशी वेळ सरतीय, हा जो समोरचा पॅसेज आहे ना, सकाळपासून ते ही मॅच पूर्ण होईपर्यंत तो पॅसेज भरलेला असतो. ही स्पर्धा असो या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असो, आणि म्हणूनच हे मैदान एक ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं. इथे लाऊड अपील केली जाते. पंचांकडे अपील जोरदार आहे, परंतु पंच तटस्थ आहेत. ऑफिशियल्स आपण पाहतो या स्पर्धेमध्ये विशाल पाटील सर आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड. हा नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खूप मजा येते. ग्रीपचा आवाज असो, बॅट ग्राउंडिंग असो, किंवा ऍक्च्युअल मध्ये एज असो, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सिच्युएशनला अपील ही लाऊडच असते. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची, आणि ते असायलाही हवं. परंतु इथे लॉफ्ट केला, स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या डोक्यावरून ओमकार गावडेचा हात तडाखा, बॉल सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ मायटी इट्स षटकार. मोठा फटका, मोठा तडाखा आपण पाहिला ओमकारच्या बॅट मधून. 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिन आणि टीम टोटल देखील 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही या मेन प्लेयर आहेत. मोठमोठे फटके मारण्यासाठी या पटाईत असणारे खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती या गावडे जांभिवली टीमचे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेज तर्रार आणि सटीक यॉर्कर. ब्लॉकल वरती हा चेंडू होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ओमकारचा, परंतु बॅटची एज घेतली. बॉलवरती धावाली एक सिंगल. एक धावेने देखील पुढे जात आहेत. डॉट बॉल देखील येत आहेत. जशा खराब चेंडू येईल त्यावरती प्रहार देखील केले जात आहेत. या सत्रामध्ये आपण एक चौकार आणि 3 षटकार पाहिलेत, आणि तिसरी ओव्हर प्रोग्रेस वरती असताना आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौथी ओव्हर देखील शेष आहे. अद्याप 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 आणि अजून किती धावा जोडल्या जातील हा प्रश्नचिन्ह आहे. ओमकार, नीरज सारखे घातक खेळाडू मैदानावरती आहेत जांभिवली टीमचे. उडवला बॉलला प्रयत्न होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. नीरज गावडेचा हात तडाखा आणि नीरजच्या बॅट मधून आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने टीम टोटल आता पकडताय वेग आणि धावा जाऊन पोहोचल्यात 31 या आकड्यावरती. यस डीजे.
ओव्हर द विकेट नाही, पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल आणि या सत्रातील पहिली वाईट, पहिली अवांतर आपण पाहतोय गोलंदाज राहुल राठोडच्या माध्यमातून. आणि या हॅलो आणि हॅलो पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु सागर पाटील त्या ठिकाणी आहेत आणि सेफली झेल मात्र कॅरी केलाय. 15वा वाईड आपण उल्लेख करणार होतो, परंतु त्यानंतर फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि पहिली विकेट घेतली ती गोलंदाज राहुल राठोडने. डीजे बॉलर कोण आहे? बॉलर रॉयल. क्रिकेट असो, फुटबॉल असो, खो खो, कबड्डी, कोणताही खेळ असो, प्रत्येक खेळामध्ये एनर्जी आणि उत्साह निर्माण करणारा जर कोणता गाणी असेल ना तर चक दे इंडिया. आणि चक दे इंडिया याच मूवी मधील हे सॉन्ग आणि 26 जानेवारीलाच हा मूवी रिलीज झाला होता आणि तो सॉन्ग आज आपण 26 जानेवारीच्या दिवशी ऐकला. थँक्यू सो मच डीजे. अगदी वातावरणाला अनुकूल असे गीत गणेश आमच्या त्या ठिकाणी डीजे ऑपरेटर आहेत त्यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, पंचांचा इशारा अपेक्षित आहे, परंतु तत्पूर्वी धाव आली आहे. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन दी विकेट, दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी भीमरसाठी झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली, त्यानंतर थ्रो देखील अचूक होता, परंतु जसा रजतच्या हातातून चेंडू निसटला ना तसा लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. ऑफिशियल्स डिसिजन लवकरच या ठिकाणी येईल. बिमरसाठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे आणि यस इट इज नो बॉल. 1+2 3 धावा या बॉलवरती जोडल्या जातील. 3 धाव्यांच्या मदतीने टीम टोटल 35 या आकड्यावरती. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर अजूनही आहे. स्लॉग ओव्हर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारीचा प्रयत्न आपण पाहतोय ओमकारचा. यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन चुकलंय, बॅटची एज घेतली, थांबलाय बॉल. जर कनेक्शन प्रॉपर असतं ना तर कदाचित कॅमेरामॅनच्या हातात आला असता बॉल, परंतु कौतुक रॉयल पाटीलचं करणं देखील गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटचा बॉल निर्धाव फेकलाय. चांगली बॉलिंग. स्लोअर बॉल, त्याला पिक केलंय. बॉल बराच वेळ हवेमध्ये, एक्झिक्युशन कमी आहे आणि क्षेत्ररक्षकाचा जजमेंट करेक्ट आहे. बॅट्समॅन आउट होईल. दुसरी विकेट. ओमकार गावडे हॅज टू डिपार्ट. हॅलो, चला 11 खेळाडू तिथे थांबू नका. एखादा कॅप्टन आपण तिथे थांबा. सागर पाटील आपली फिल्डिंग लगेच लावून घ्या.
चला पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नकोय. सागर पाटील प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला, आपण फील्ड लगेच सजवायचे. करी टीम आपल्याला विनंती आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार एखादा गोलंदाज कधी गोलंदाजी सोडू शकतो आणि बॅट्समन जर दुखापत झाली तर बाहेर येऊ शकतो आणि कोणत्याही क्षणी सुधारणा झाल्यावर आतमध्ये दाखल होऊ शकतो. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, 4 ओव्हरचे मॅचेस आपण पाहतोय. हॅलो, रिटायर्ड आर्ट प्लेअर आपण पाहतोय रोशन गावडे मैदानामध्ये दाखल होत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रॉयल पाटील. पहिला चेंडू न फेकला, त्यावरती दुहेरी धावाली, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक. ऑन साइडला खेळायचा होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. नो बॉल फेकल्यानंतर लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांकडे अपील, परंतु पंचांचा इशारा, या इट इज वाईड. लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल होता. अवंतरची धाव आपण पाहिली. या सत्रातील दुसरा वाईड आहे. 36 धावा, 36 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती लागल्यात. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोशन गावडे स्ट्राईक वरती आहे. चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका, बॅकफुटला गेला आणि बॅकफुट पंच आपण पाहिला रोशनच्या बॅट मधून. बॉल ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट झोन मध्ये. 1 बाउन्स आउट ऑफ दी बाउंड्री लाईन. या बॉल वरती धावा येतील 4. मग 4 धावा आल्या आणि 40 या धावसंख्येवरती आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय. किमान 40 ते 45 धावा खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग मध्ये एक डिफेन्सिव्ह टार्गेट मानलं जाईल आणि त्या 40 धावा आपण पाहतोय जांभिवली टीमच्या धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर, हानामारीचं षटक, शेवटचा ओव्हर आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक. फिल्डर त्या ठिकाणी प्रतीक मोरे आणि कोणती चुकी करत नाहीये. दरम्यान नेक्स्ट मॅच अंबिका किराणा स्टोअर चौक आणि त्यांच्या विरोधामध्ये तन्मय 11 मसोबा नारपोली. मी विनंती करेन दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सूचना पुन्हा एकदा करेन. चला मोक्ष आपला टीम कॅप्टन पाठवायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जर एखादा कर्णधार अवेलेबल नसेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिला जाईल आणि जर दोन्ही कर्णधार उपस्थित नसतील तर कदाचित एखादी ओव्हर कमी केली जाऊ शकते. 40 धावा धावफलकावरती. प्रणय आलाय 6व्या क्रमांकावरती. ऑन साइडला खेळायचा होता. बीट झालाय आणि या बॉल वरती धाव कोणती नसेल. शेवटचा चेंडू सत्र या ठिकाणी संपलाय. विकेट आली रनआउटची. फलंदाज बाद झालाय आणि धावफलक स्थिरावलं ते 40 या आकड्यावरती. आता येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती 41 धावसंख्येची. नारपोली टीम कॅप्टन उपस्थित आहे. चौक टीमचा कर्णधार, दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. चला लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चिकू नारपोली टीम कालच त्यांची स्पर्धा अगदी यशस्वी आपण पाहिली. मला वाटतं वयाल टीमने बाजी मारली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वयाल टीमने नारपोलीच्या स्पर्धेमध्ये माहिला आणि वर्षानुवर्षे अगदी चौक खालापूर परिसरामध्ये एक यशस्वी स्पर्धा आपण पाहतोय अंबिका ट्रॉफी आणि त्याचे यशस्वी आयोजक उत्कर्ष मते देखील या ठिकाणी जोडलेत आणि या 2 टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. तन्मय 11 मसोबा नारपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबिका किराणा स्टोअर चौक.
41चा टार्गेट आहे आणि कशा पद्धतीने इनिंग मध्ये टार्गेट चेस केलं जाईल की दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर हे टार्गेट जांभिवली टीमच्या माध्यमातून डिफेंड केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील आमचे मित्र. हा शाळेतील जरूर मित्र आहेत परंतु समालोचन क्षेत्रामध्ये आमचे सिनियर अजिंक्य भाऊड सर. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहोपाडा आयोजित तिरंगा चषक 2026 हे खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. बॉल द बॉल हा घेतलेत. हा या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रकाश पाटील नारपोल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते प्रकाशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन नारपोली गावचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ज्यांनी पहिली स्पर्धा आम्हाला या सीझनमध्ये दिली होती नारपोलीची जी पहिली स्पर्धा झाली होती त्यावेळी आणि आता डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये देखील त्यांनी आम्हाला संधी दिली होती. ते प्रकाश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. तन्मय 11 जय मसोबा जय हनुमान जय मसोबा नारपोली आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक टॉस झालं. चौक संघाने टॉस जिंकला अंबिका चौक टीमनं. प्रकाश पाटील आणि वासुदेव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोन्हीही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. नारपोलीस गावचे सुपुत्र आपण पाहतो या ठिकाणी मयूर पाटील आमच्या सोबतीला या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. रायगड समालोचक असोसिएशनचे ते सदस्य आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल 24 मध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं परंतु पहिला चेंडू सागर पाटील साठी डॉट बॉल टाकतोय. ऑफिशियल पंच आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पंचांचा आपण पाहतोय. बॉल तयार. सागर पाटील लो फुलटॉस होता परंतु फुल टोल वसूल केलं नाही. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार गावडे पहिला चेंडू त्यांना सुरेख टाकला. डॉट बॉल होता आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिलंय. आता ऑन स्ट्राईक वरती असेल रजत पाटील. रजत पाटीलनं जर लगातारचे 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी अमर शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. ते पारितोषिक लावायलाच या ठिकाणी आलेत. त्यांना माहिती आहे की आता खेळाडूंना प्रोत्साहित केलं पाहिजे. पहिले 2 चेंडू चांगले राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमसाठी परंतु उर्वरित येणारे चेंडू देखील चांगलेच टाकावे लागतील. तदनंतर या धावसंख्येचं संरक्षण या ठिकाणी होईल. पहिली अवांतरची धाव एक्स्ट्राची धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. बॉल तयार. हा दमदार स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार.
छत्रपती शिवाजी महाराजांवरती या ठिकाणी गीत वाजवले जात आहेत. डीजे मास्टरचं देखील कौतुक. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 8 या धावसंख्येवरती. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नैनेश पवार एक गुणवानशाली खेळाडू, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन. फटका फसलाय हवेमध्ये, महत्वाची विकेट आहे आणि कॉटन बॉलची संधी होती. निसटला होता चेंडू हातामधून, परंतु सेकंड अटेम्प्टला त्या ठिकाणी झेलला कॅरी केलं ते गोलंदाज ओमकार गावडे या गोलंदाजानं. आणि हा पहिला मोठा हादरा मिळेल, पहिला मोठा धक्का मिळेल तो सिद्धू 11 कैरे टीमला. विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. धावफलक स्थिरावेल ते 8 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज अतुल पाटील कैरे टीमचा हा हार्ड हिटर फलंदाज. मधल्या फलीला सातत्यपूर्वक चांगली फलंदाजी त्यांनी कित्येक मैदानावरती केलेली आहे. आले आले आपला हार चढवण्याचा प्रयत्न. ओमकार चेंडूच्या खाली येतो आणि बॅक टू बॅक लगातारचे 2 विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केले. दुसरा मोठा धक्का सिद्धू 11 कैरे टीमला. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 या धावसंख्येवरती. विनंती करतो, दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती यावं. ओमकार गावडे यांनी जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर अमरशेठ गायकवाड यांच्या माध्यमातून 1000 रुपये 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात येईल. नवीन फलंदाज कुंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकीकडे पाटील, एकीकडे गावडे जांभेली तर एकीकडे सिद्धू 11 कैरे. या 2 संघादरम्यान हे बॅटल, हे युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाटलांचे सगळे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. या अगोदर सगळे गावडे आपण पाहिले. ओमकार गावडे, रोशन गावडे, नीरज गावडे, कैलास गावडे, प्रणय गावडे, हे सगळे गावडे पाहिले. आता पाटील असं म्हटलं जातं सबसे कातिल सागर पाटील नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. शरीराचा वेध, परंतु स्टंपच्या लेंथमध्ये हा चेंडू नव्हता, लाईनमध्ये नव्हता आणि त्या कारणास्तली ज्यावेळी शरीराचा वेध चेंडूने घेतला, थोडासा अगदी बाहेरच्या दिशेनं वलन घेणारा चेंडू होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज कुंदन पाटीलचं. डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये एक षटकार जरूर ठोकला फलंदाज रजत पाटीलनं, परंतु तदनंतर आपण पाहतोय धाबा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. शेवटचे 18 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. 8 धावा धावफलकावरती आहेत. सागर पाटील या सीझन मध्ये चांगल्या टच मध्ये, परंतु जर 18 मध्ये 33 करायचं असेल तर शांत दिमाग ठेवून या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. अन्यथा या धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं अवघड होईल. 1-2 विकेट जर या षटकामध्ये कदापि प्राप्त केला, 1-2 चेंडू डॉट बॉल आले, जसे निर्धाव चेंडू येतील तस तसं प्रेशर वाढेल सिद्धू 11 कैरे टीमवरती. परंतु जर 1-2 मोठे फटके या सुरुवातीच्या 1-2 चेंडूवरती आले ना तर धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं सोपं होईल. 33चा पाठलाग करायचंय 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 33 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. नीरज गावडे एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. पहिला चेंडू खराब आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांचा नो चेंडूचा इशारा जरूर आलाय, परंतु क्षेत्ररक्षण लाजबाब. संघासाठी खऱ्या अर्थानं 5 धावा त्या ठिकाणी सेव्ह केल्या जात आहेत.
परंतु चला सेफ आहे. 5 धाबा वाचवल्यात. 5 एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 1+1 अशा 2 धाबा. नोची 1 धाव आणि 1 धाव धावून काढली सागर पाटीलनं. 2 धाबेच्या मदतीनं 10 धाबा धावफलकावरती. प्रीटचा बॉल फटका चांगला आहे कुंदनकडून, परंतु 1 धाव या चेंडूवरती देखील मिळेल. आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं प्रीटच्या बॉलवरती आक्रमण केलं होतं कुंदननं, परंतु फटका बसला होता. एलिव्हेशन नव्हतं, ताकद आजमावली नव्हती या फटक्यावरती आणि त्या कारणास्तली केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल एकेरी धाबेच्या मदतीनं. 11 धाबा आहेत त्या धावफलकावरती. डायरेक्ट हिट केलं होतं परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. हिट केलं होतं परंतु त्यात हिटमध्ये 2 गोष्टी साध्य झाल्या असत्या. कदापि एक एक्स्ट्राची धाव देखील मिळाली असती, परंतु जर ती धाव कंप्लीट झाली नसती तर विकेट गमावली असती. हा, या स्पर्धेमधील आपण पाहतोय डे नाईटच्या फॉर्मॅटमधील या स्पर्धेमध्ये ही 50वी धाव एकेरी धाव या ठिकाणी धावून काढली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. मयूर पाटील एक सध्याच्या घडीला चांगलं मी तर म्हणेन स्कोरर, रायगड जिल्ह्यामधील एक चांगला स्कोरर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. चांगले अपडेटिंग, किती चेंडू झालेत, किती चेंडू टाकलेत, त्यानंतर किती बॉलमध्ये किती धाबा पाहिजेत, याच्या अशा स्पर्धेमध्ये षटकार किती आलेत, चौकार किती आलेत, त्यांचे संपूर्ण अपडेट, किती विकेट आल्यात, किती डॉट बॉल आलेत, त्याचे लेखाजोखा ते या ठिकाणी सांगतायत. चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. पिलू गावडे चेंडूपर्यंत पोहोचलाच नाही आणि त्यानंतर चौकार येणार. या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 या धावसंख्येवरती. शेवटचे 15 चेंडू आणि 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 15 चेंडू आणि 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. डीजे नक्कीच संधी देऊ, परंतु वेळ असल्यानंतरच बॉल तयार. आणि हा दमदार स्ट्रोक फलंदाज कुंदन पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. बावीस धावा या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती. 14 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. 33 वाचवायच्या होत्या, 18 मध्ये धावा येत आहेत, मोठे फटके आलेत. शेवटचा उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. शेवटचे 13 चेंडू आणि 17 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. निर्णायकारक शेवटचे 13 चेंडू 17 धावसंख्येची गरज. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि महत्वाची विकेट. आणि हा फलंदाज सागर पाटील या चेंडूवरती होतोय, कुंदन पाटील या चेंडूवरती होतोय बाद. तिसऱ्या खऱ्या अर्थाने या आपण पाहतोय की इनिंग मधील फलंदाज आणि स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय की फलंदाज बोल्ड होतोय. 3ऱ्या क्रमांकावरचा हा फलंदाज होतोय बाद. कुंदन पाटील त्या ठिकाणी बाद झाला.
आज झाला. आता नवीन फलंदाज प्रतीक मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे आता 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. या धावसंख्येचं पाठलाग करणं अगदी सोपं आहे, परंतु या षटकामध्ये निर्णायकारक चेंडू टाकायचे आहेत. ते गोलंदाज रोशन गावडे या गोलंदाजाला 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतो या ठिकाणी रोहन शिर्के यांच्या माध्यमातून 10 बॉक्स बिस्लरी या ठिकाणी देण्यात आले. त्यांचे देखील आभार. बॉल तयार. रोशन पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बारा चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज. गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाजावरती आक्षेप कितपत करा आहे. पटका फसलाय. आता यावेळेला जेला पकडलं. महत्वाची विकेट. फलंदाज सागर पाटील या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज देवा पाटील या चेंडूवरती बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होता आणि सागर पाटील या चेंडूवरती बाद झाला. पहिला चेंडू आला वाईट. रोशन गावडे वरती जसा आक्षेप घेतला तशी विकेट त्या ठिकाणी गमावली. फलंदाज सागर पाटीलला तिथून मैदान सोडावं लागतंय. गोलंदाजावरती घेतलेला त्याचा आक्षेप. शेवटचे 11 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. निर्णयकारक 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची विजयासाठी गरज. पुन्हा एकदा एज आणि पंचांनी त्या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवली. खऱ्या अर्थानं देवा पाटील यांनी. शेवटचे निर्णयकारक चेंडू शिल्लक असतील ते आता 10 आणि 16 धावसंख्येची गरज आहे. या अगोदरच्या षटकामध्ये धावा जर वाचल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती, परंतु आता अन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज रोशन गावडे. नवीन फलंदाज रॉयल पाटील ज्याने शेवटचं षटक टाकलं तो गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होतोय. म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू आहे रॉयल. बॉल तयार आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साध्य करत रोशन गावडेनं स्वतःला सिद्ध केलं की ही मॅच अजूनही आम्ही हारलेलो नाही, कारण इथून पुढे आता आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतोय. ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. एक लेजंड खेळाडू आहेत नारपोली गावचे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. शेवटचे आता 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये आता आलाय गावडे जांभिवली हा संघ. राधाकृष्ण गावडे जांभिवली संघाने या मॅच मध्ये कमबॅक केलंय. शेवटचे 9 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज. सिद्धू 11 कैरे टीमला गरज आहे आणि ती गरज दाखवत ठोकतोय फलंदाज राहुल राठोडच्या बॅटमधून येतोय हा षटकार.
स्वतःची दमकम दाखवत रावडी राठोड प्रमाणे खऱ्या अर्थाने या चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलं ते राहुल राठोड या फलंदाजाने त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकाराच्या मदतीनं 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे निर्णायकारक 8 चेंडू आणि आता विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. सिद्धू 11 करिअर टीमला जर जिंकायचं असेल तर असे मोठे फटके मारावेच लागतील. फटका पुन्हा एकदा चांगला आहे परंतु लगातारचा येतोय फलंदाज राहुल राठोडच्या बॅटमधून हा षटकार. मॅचला खुली शेवटचे 7 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. विकेट हॅट्रिक साध्य केली रोशन गावडेने परंतु त्यानंतर खराब चेंडूची पैकी खराब म्हणण्यापेक्षा मित्रांनो चेंडू चांगले होते परंतु फलंदाज राहुल राठोडनं त्याचे दमकम दाखवत ठोकलेले हे 2 षटकार आपण या ठिकाणी पाहतो आणि या मॅचला त्यांनी खुली केले. आता शेवटचे 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. पवेलियन मधूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला होता. ब्लॉक हॉलर चेंडूला राखलं. शेवटचे आता 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. निर्णायकारक येणारे शेवटचे 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज. एखादा षटकार जर वाचला असता तर मॅच मध्ये मजा आली असती परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की 6 मध्ये 36 करणं सोपं आहे. कधी कधी 6 मध्ये 6, 6 मध्ये 4, 6 मध्ये 3, 6 मध्ये 2 होणं कधी कधी कठीण बनतं. एखादा फलंदाज 1 मध्ये 6 मारेल परंतु 6 मध्ये 6 करणं कधी कधी त्याच फलंदाजाला कठीण बनतं. एक बॉल एक देखील बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं परंतु एक चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज असताना सामने गमावलेत. रोहित पाटील कैरे यांच्याकडून खऱ्या अर्थाने 2 षटकारासाठी हजर आलेत. त्यांना माहिती आहे 2 षटकार आले नसते ना तर इथून परतीचा प्रवास आपल्याला करावा लागला असता. अजिंक्य, खरं तर सागर पाटील आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. बरेच वर्ष आम्ही क्रिकेटमध्ये एकत्र वाढलो परंतु सागरचा एका गोष्टीवरती विश्वास आहे. सागर नेहमी सांगतात की महालात संसार कोणीही करेल परंतु संघर्ष करत असताना झोपडीचा महाल करणं फार महत्वाचं आणि ते बघायला मजा येते आणि सागरची टीम सध्या ते करून दाखवते. अडचणीत अडकलेले असताना त्यांनी मार्ग काढला आणि विजयाच्या दिशेने आता प्रवास सुरू आहे कैरी टीमचा. नक्कीच कैरे टीमचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. असं म्हटलं जातं जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत आणि तो संघर्ष केला फलंदाज राहुल राठोडनं आणि आता दिमागाचा उपयोग करत धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते दोन्ही फलंदाज. 1 धाव त्या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती 48चा करायचा होता पाठलाग. येणारे शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. राहुल राठोडसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलाय. रोहित पाटील कैरे यांच्याकडून ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलंय. पाच चेंडू आणि 3 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शेवटच्या आता 4 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये सर्व काही पॉसिबल आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं अजय पाटील जो बेलवलीचा गोलंदाज आहे त्याने 6 चेंडू मध्ये 1 धाव करू दिली नव्हती. नितू मालीनं जगन्नाथ स्मृती ट्रॉफी बदलापूरच्या मयूर पिसेकर यांच्या स्पर्धेमध्ये नितू माली जो कडाव टीमचा गोलंदाज आहे त्यांना 6 मध्ये 1 धाव करून दिली नव्हती. जाई टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आणि सुपर ओव्हर मध्ये ती मॅच गेली होती. परंतु इथं सुपर ओव्हर नाहीये. इथं कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. पटका फसलाय. महत्वाची विकेट आणि फलंदाज जो कर्दनगाल ठरत होता ना तो राहुल राठोड या चेंडूवरती होईल बाद.
प्रतीक मोरे जी धाव घेत होता ना, ती धाव खऱ्या अर्थानं तो चांगल्यासाठी घेत होता. त्याला माहिती होतं सिंगल डबलच्या साहाय्याने ही मॅच अगदी आपल्याला सोपी आहे, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मी तर म्हणेन राहुलनं विकेट त्या ठिकाणी गमावली. 2 चेंडू तो त्या ठिकाणी 1 चेंडू तो डॉट बॉल केला आणि आता नवीन फलंदाज पंकज ओंबले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूने आता 3 धावसंख्येची गरज आहे. डावखोर आताचा फलंदाज पंकज ओंबले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलं षटक त्याने टाकलं, 7 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय की आता कमालीचं षटक टाकतोय तो रोहित गावडे हा गोलंदाज. आता पंकजच्या अगेन्स्ट त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करायला हवं, परंतु गोलंदाजाची आपण प्रशंसा करायला हवी. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती केवळ सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. 6 मध्ये 4 वाचवायच्या होत्या. आता शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. सुरुवातीला तेच उल्लेख केलं. बॉल तयार. पंकजचा हा चांगला फटका. गॅप मध्ये चालला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी DRS मधून आपण चेक करणार आहोत. फलंदाज बाद आहे किंवा नाही. 12वे खाली बसा. फलंदाज त्या ठिकाणी बाद असेल. 2 चेंडूने आता 1 धावसंख्येची गरज. दोन चेंडूने आता 1 धावसंख्येची गरज आहे. पंकज ओंबले त्याला माहिती होतं मोठ्या पटक्यापासून मोठ्या पटक्याला सामोरे जाण्यापेक्षा सिंगल डबल हा सामना आपण जिंकू शकेल आणि त्यांनी त्याच पद्धतीचा फटका खेचला आणि 2 धावा त्या चेंडूवरती मिळतात. परंतु अजूनही या मॅच मध्ये कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हरलं नाही. शेवटचे 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. जे मागं काय घडलं ना ते विसरता आता 2 मध्ये 1 वाचवायची असेल तर त्याच प्रयत्नानं मैदानाच्या आतमध्ये त्याला गोलंदाजी करावी लागेल. ते रोहित गावडे. आतापर्यंत 8 विकेट गमावल्यात. 40 धाव पलकावरती 41 करायच्या होत्या. कंपल्सरी चेसिंग. शेवटचे 2 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू 1 धावसंख्येची गरज. आणि यावेळेस विकेट. आता 9वी विकेट या ठिकाणी डाऊन होतीये. म्हणजे आता एक शेवटची विकेट या ठिकाणी असेल आणि शेवटचा 1 चेंडू आहे. म्हणजे 1 चेंडू मध्ये 1 धाव ही करायचीच आहे. जर 1 धाव जमवली सिद्धू इलेव्हन कैरे संघ जिंकेल. परंतु जर ती 1 धाव झाली नाही तर राधाकृष्ण गावडे जांभिवली संघ या मॅच मध्ये जिंकेल. परंतु कोण जिंकेल कोण हरेल त्यापेक्षा मित्रांनो क्रिकेटचा विजय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी करण्यात आलंय. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. अजिंक्य आपण म्हटलं होतं की झोपडीचा माल झालेला फार मजा येते, परंतु सागर पाटील या गोष्टीला कारणीभूत असतात. त्यांनी खरं तर झोपडीला आग लावायची मी म्हणून कारणीभूत आहेत. फलंदाजांना सिंगल डबल घ्यायला सांगायचं तर त्याने सांगितलं मारा मारा. जिथे दुसरी धाव कंप्लीट झाली तिथे तिसरी धाव घ्यायला भाग पडला आणि मग ही परिस्थिती कैरे टीमवर आली. हे मान्य करू शकतात सागर. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. ना सागर सांगतो ना की आम्हाला फक्त मारामारीच जमते. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता पाहिलेली आहे. तो अग्रेसिव्ह खेळाडू आहे. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. हा विकेट शेवटचे आता 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 काही फरकच पडत नाही. 1 मध्ये 1 कंपल्सरी बनवायचेच आहेत.
खेळणाऱ्यांपेक्षा पाठीराख्यांचा उत्साह जास्त आहे आणि दडपण आता असेलच. पंकज ओंबलेवरती मॅच मध्ये मजा आहे. शेवटचा एक चेंडूने आता 1 धावसंख्येची गरज आहे. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. बॉल तयार. फटका फसला होता परंतु तो क्षेत्ररक्षक सीमारेषे जवळ का. या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश पाटील आणि वासुदेव पाटील आमचे मान्यवर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. प्रकाशजी पाटील आणि वासुदेवजी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ऑट अ मॅच, ग्रेट मॅच, जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी पाहिली. आपण पाहतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल